नमस्कार। आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चुलीवरचं झणझणीत तर्रीदार चिकन कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ साधा सोपा आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आता चुलीवर चिकन बनवायला आम्ही सुरुवात केली होती। चूल पेटून त्यावर पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यात आम्ही आधी चिकन फ्राय केलं, त्याच्यातून उरलेलं तेल घेतलं आहे। चुलीत थोडी आग पेटून तेल थोडं गरम झाल्यावर खडे मसाले टाकून तेलात परतूया। थोडं आणखी तेल ओतायचं आहे। चूल पेटवण्यासाठी फुंकणीने फुंकर घालूया। आता कापलेले कांदे टाकायचे आहेत। आलं, लसूण आणि ठेचलेल्या मिरच्यांचा ठेचा टाकूया। लाल तिखट टाकूया। हळद टाकूया। हळद आणि तिखटात मुरत ठेवलेले 2 किलो चिकन आणि बटाटे टाकूया। सगळं मिक्स करूया। भाजलेला कांदा, सुके खोबरे यांचं वाटण घालूया। सगळं चांगलं मिक्स करूया। शिजण्यासाठी थोडं थोडं करून पाणी ओतूया। फुंकणीने चुलीतली विस्तव वाढूया। चवीपुरतं जाड मीठ घालूया। तर्रीसाठी मसाला टाकूया। चिकन चांगलं शिजून घेऊया। बघा, तर्रीदार झणझणीत चिकन तयार झालेलं आहे। त्यावरती आपण कोथिंबीर टाकून सजवूया। आणि ह्या सोबतच आम्ही तवा फ्राय चिकन सुद्धा बनवलं, त्याची रेसिपी तुम्ही शॉर्ट मध्ये नक्की बघा। चिकन बनवून तयार झालं। आम्ही 2 प्रकारचं चिकन बनवलं होतं, तवा फ्राय चिकन आणि तर्रीदार झणझणीत चिकन। ते दोन्ही सुद्धा खूपच भारी झाले, खायला तर एकदम मस्त टेस्ट लागते। तुम्ही भाकरी सोबत खाल्लं ना तरी चालेल, खूपच भारी चव येते। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।